Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. IQ युरोपातील प्रबोधने आणि विज्ञानाचा प्रसार हा पाठ आपण बघत आहोत. त्यामधील नेक्स्ट पॉइंट बघूया, औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती म्हणजे हस्तउद्योगाकडून तंत्रज्ञानाकडे, यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण होय. म्हणजे काय? औद्योगिक क्रांती म्हणजे काय असते? आता आधी आपण बघायचो हातमागाचा उपयोग करायचा, त्याच्यानुसार प्रोडक्शन करायचं. आधी माणसे सगळे काम करायचे. नंतर जसं औद्योगिक क्रांती वाढत गेली 18व्या शतकापासून, तसे काय झालं की मोठ्या प्रमाणावर यंत्रेही या लागली. यंत्रामुळे काय झाले, कमी प्रमाणात मोठं प्रोडक्शन निर्माण होऊ लागले. माणसांचा तिचा उपयोग कमी होऊ लागला. यालाच काय म्हणतात, औद्योगिक क्रांती असे म्हणतात. 18व्या आणि 19व्या शतकात बाष्पशक्ती आणि जलशक्ती याचा उपयोग करून उत्पादनाच्या प्रक्रियेत यंत्राचा उपयोग करण्यास युरोपमध्ये सुरुवात झाली. म्हणजे काय बाष्प शक्ती म्हणजे काय? जेम्स वॉट यांनी काय लावलेला होता, बाष्पशक्तीवर चालणाऱ्या मोटरचा, जहाजीचा, इंजिनचा, रेल्वे इंजिनचा त्याने शोध लावलेला होता. जलशक्ती म्हणजे काय? पाण्यापासून ऊर्जा निर्माण करण्याचं देखील काम करण्यात येऊ लागले. म्हणजे काय, वरून असं पाणी पडत असेल तर त्यानुसार काय व्हायचं, जे मोटरचं चक्र फिरवलं जायचे, त्यामुळे एनर्जी, तिथे जे एनर्जी निर्माण होऊ लागली, त्या ऊर्जेचा उपयोग औद्योगिक क्षेत्रामध्ये करण्यात येत होता. औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी भांडवलशाहीचा विकास होणे आवश्यक होते. भांडवलशाही गरजेचं आहे. औद्योगिक क्रांती हीच एक भांडवलशाहीची एक विभाग असलेला आपल्याला समजून येते. जोपर्यंत तुमच्याकडे भांडवल येत नाही तोपर्यंत तुम्ही कोणताही व्यवसाय उपयोगात आणू शकत नाही किंवा निर्माण करू शकत नाही. त्यामुळे औद्योगिक क्रांतीसाठी भांडवलशाही हे इम्पॉर्टंट होती. त्यामुळे त्याचा विकास होत चाललेला आपल्याला दिसून येते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उद्योगधंद्यांची मालकी किंवा उद्योगधंद्यात गुंतवणूक करण्यासाठी जे भांडवल ज्यांच्याकडे आहे असा भांडवलदार वर्ग अस्तित्वात आला. त्यामुळे काय झालं की ज्यांच्याकडे भांडवल असतील ते त्यांचा व्यवसाय करू लागले, परंतु ज्यांच्याकडे भांडवल नाही ते काय करू लागले, दुसऱ्या कोणाकडून तरी भांडवल गुंतवणूक करायला लागले. जसं आपल्याकडे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. आपल्या भारतामध्ये जर पैसा उपलब्ध नसेल तर बाहेरच्या देशातील लोक येतात आणि आपल्या इथे गुंतवणूक करतात. ते देखील काय झाले, एक भांडवलदार वर्ग झाला. असाच भांडवलदारी वर्ग यामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झाला. लोकांना लागणाऱ्या वस्तू कमी किमतीत तयार करणे, अशा वस्तूंची किंमत कमी ठेवण्यासाठी श्रमाचा मोबदला कमी देणे, अधिकाधिक नफा मिळवणे, अशी भांडवलशाहीची व्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. भांडवलशाहीची वैशिष्ट्य कोणकोणती आहे? भांडवलशाहीमध्ये एकच आहे, कमीत कमी किमतीत लोकांना चांगला वस्तू प्रोव्हाइड करायची, म्हणजे त्यांना पुरवायच्या. जर कमीत कमी किमतीत असेल तर लोक काय करतात, जास्तीत जास्त त्या वस्तू कमी किमतीच्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करतात. आता चायनाच्या सगळ्या वस्तू कशा असतात, कमी किमतीच्या असतात. आणि ते जर USAने, जपानने तयार केलेल्या वस्तू असतील, सपोज रिअलमी किंवा MI यासारखे जे चायनाचे प्रोडक्ट आहेत आणि सॅमसंग वगैरे, सोनी वगैरे हे जे प्रोडक्ट आहेत बाहेरचे, या दोघांचं कम्पेअर केलं तर चायनाच्या वस्तू हे खूप स्वस्त असतात. त्यामुळे काय, त्यांची खपत चांगल्या मोठ्या प्रमाणात होते. अशाच प्रकारची स्थिती त्यावेळी होती. त्यामुळे काय व्हायची, जे श्रमिक आहेत त्यांना कमी मोबदला द्यायचा. कारण चीनमध्ये आता आपण बघितलं की कमीत कमी किमतीत तिथं लेबर किंवा जे काम करणारे लोक त्यांना भेटतात, त्यामुळे त्यांच्या किमती ह्या कमी असतात. त्यामुळे अशा प्रकारचे लोक येऊ लागले. तिथे भांडवलशाही वर्गाला मोठ्या प्रमाणावर नफा मिळायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत खाजगी मालकी उत्पादकाला वस्तूचे उत्पादन करून तिची किंमत ठरवणे, तसेच नफ्याचे प्रमाण ठरवणे, याचे स्वातंत्र्य आणि उपभोक्त्याला निवडीचे स्वातंत्र्य यासारख्या गोष्टी अंतर्भूत होत्या. आता बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कसा होतो, भांडवलशाही म्हणजे काय, प्रायव्हेट जी कंपनी असतील ते तुमच्या इथे येऊन कामं करणार, वेगवेगळे प्रोडक्ट करणार. आता मोबाईलमध्येच बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कंपनी आहेत. मग अशा ठिकाणी काय होते, ग्राहकांना देखील एक चॉईस होते. ग्राहकांना देखील चॉईस भेटते की रिअलमी नसेल तर MI घेईन, MI नसेल तर ओप्पो घेईन, या
यासारखे त्यांच्याकडे चॉईसेस किंवा सिलेक्ट करण्याची मुभा ग्राहकांना मिळायला लागली आहे. तसेच जे प्रायव्हेट कंपन्या आहेत ज्यांनी ते प्रोडक्ट तयार केलेलं आहे त्यांना देखील मुभा मिळाली की किती किंमत ठेवायची. हे सगळा भार कोणावर आला, प्रायव्हेट कंपन्यावर आला. त्यांनीच डिसाईड करायचं की एवढ्या किमतीला मी एवढा मोबाईल विकणार आहे. परंतु जर समाजवादी अर्थव्यवस्था असेल तर तसं नाही, जे सरकार सांगेल तेच तुम्हाला किंमत ठेवावी लागते. परंतु भांडवलशाहीमध्ये तुम्ही प्रायव्हेट गुंतवणूक असते, त्यामुळे प्रायव्हेट किती खर्च करायचा, किती किंमत ठेवायची हे प्रायव्हेट लोकांवरच डिपेंड असते. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी होती आपल्याला माहीत आहे. तेथे लोह खनिजे व कोळशांचा साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. आता कोणत्याही प्रोडक्ट तयार करायचा असेल, वस्तू तयार करायचं असेल, त्यासाठी खनिजे आणि कोळसा तर लागणारच आहे ऊर्जा तयार करण्यासाठी. आणि हा सगळा मटेरियल इंग्लंडमध्ये इझिली अवेलेबल होता, त्यांना सहजपणे मिळत होता. त्यामुळे औद्योगिक क्रांतीला तिथे मोठ्या प्रमाणात वाव मिळालेले आपल्याला दिसून येते. दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे तुलनेने सोपे होते. तिथं सुती धागे तुलनेने व्यवस्थित बनत होते, चांगले बनत होते. कशामुळे? हवामान दमट होते, म्हणजे आर्द्रता होती हवामानामध्ये. त्यामुळे ते जे सुती धागे आहेत तिथे उच्च प्रतीचे सुती धागे बनवण्यात त्यांना सुरुवात झाली. त्यामुळे सुती कापडाचा उद्योग तिथे भरभराटीस आला. इंग्लंडच्या ताब्यात वसाहतीचा मोठा प्रदेश होता. असं म्हणलं जातं की 17व्या 18व्या आणि 19व्या शतकापर्यंत जे इंग्लंड आहे त्यांच्याकडे टोटल जगाच्या भागापैकी 25% भागावर त्यांचं नियंत्रण होते, त्यांच्या वसाहती होत्या अशा मानल्या जातात. बघा किती मोठा प्रदेश त्यांच्या अंडर होता. उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल या प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आयात करणे इंग्लंडला शक्य झाले. म्हणजे काय? ह्या ज्या 25% भागावर ज्या इंग्लंडच्या वसाहती होत्या तिथून कच्चा माल मिळवणे इंग्लंडला इझी झालेलं होतं. आता आपल्या भारतामध्ये देखील बघितला होता, कापूस असेल, मसाले असेल किंवा नीळ असेल, यांचा मोठ्या प्रमाणावर कच्चा माल कर लादून त्यांच्याकडून प्रोडक्शन काढून घ्यायचं आणि ते इंग्लंडला घेऊन घ्यायचं. इंग्लंडला गेल्यानंतर तिथे चांगल्या प्रमाणे ते तयार करायचे आणि जो प्रोडक्ट तयार केलेला आहे, जी वस्तू तयार केलेली आहे ती पुन्हा भारतात आणून विकायची. म्हणजे काय? एक प्रकारे भारताचे मोठ्या प्रमाणावर शोषणच होऊ लागले. एक तर कच्चा माल आपल्या इथूनच घ्यायचा, तिथे जाऊन तयार करायचा आणि भारतालाच ते पुन्हा विकायचं. त्यामुळे काय करायचं, जे भारतातील उद्योगधंदे होते ते देखील बंद पडू लागले आणि मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि गरिबी वाढलेली आपल्याला दिसून येते. नाविक सामर्थ्याच्या जोरावर कच्चा माल प्रक्रिया करून पुन्हा पक्क्या मालाच्या रूपात इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या वसाहतींमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येऊ लागला. हे आपण चर्चा केलेली आहे. मिळणाऱ्या नफ्यातून इंग्लिश व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले. त्यामुळं काय झालं, एवढा पैसा त्यांच्याकडे जमा झाला की त्यांच्याकडे भांडवल ही भरभरून उठू लागली, भरभराटी होऊ लागली. मग या भांडवलीचा उपयोग आणि कुठे करावा, कुठं याचा उपयोग करावा हे विचारात होते. मग या वृत्तीतूनच औद्योगिक क्रांतीची मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन यंत्राचा उपयोग करू लागला. ते भांडवल जे त्यांच्याकडे होते ते गुंतवणूक करू लागले, आपल्या वसाहतीमध्ये जाऊन ते गुंतवणूक करू लागले. त्यामुळे काय होऊ लागले, एक प्रकारे भांडवलशाहीचा उदय होण्यास सुरुवात होऊ लागली. याच्याच जोडीला कमी मोबदल्यात कामगारांचे श्रम उपलब्ध असल्याने वस्तूंच्या किमती प्रमाणाबाहेर वाढून न देणे शक्य झाले. श्रमचं आहे ते कमी प्रमाणात मिळू लागले. मोबदला त्यांना कामगारांना मोबदला कमी प्रमाणात द्यावा लागला. त्यामुळे ज्या वस्तूंच्या किमती आहेत ते आवाक्याबाहेर वाढलेल्या नाही. त्यामुळे ते सगळ्यांना परवडण्याजोगे अशा वस्तू तयार करण्यास ते सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. या औद्योगिक क्रांतीचे भारतावर दूरगामी परिणाम झाले. कसे परिणाम झाले? गरिबी आली, रोजगार मिळाला नाही, आपले जे इथे पूर्वपार चालत आलेले व्यवसाय होते ते देखील बंद पडू लागले. हे इम्पॅक्ट भारतावर होऊ लागला. घरगुती उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. तेच मी बोललो, जे घराघरात चाललेले व्यवसाय होते ते बंद पडले, कारण आता यंत्रणे आले. त्यामुळे ते यंत्राच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर त्या वस्तूंची प्रोडक्शन, त्याची उत्पादन करायला त्यांनी सुरुवात केली. भारतातील कापड उद्योग मंदावला. कापड मोठ्या प्रमाणावर मंदावलेलं आपल्याला दिसून येते. सरकारचे आर्थिक धोरण भारतापेक्षा इंग्लंडच्या हिताचे झाले. म्हणजे मोठ्या प्रमाणात पैसा हा इंग्लंडलाच गेला. रेल्वे वापरत असल्यामुळे
युरोपीय राष्ट्राचा माल भारतात खेडोपाडी नेणे सोपे झाले. यासाठीच 1853मध्ये पहिली आपली जी रेल्वे मुंबई ते ठाणे येथे चालवण्यात आली. त्यामधूनच रेल्वेचा उदय झाला आणि जो इंग्लंडचा माल होता त्यांनी तयार केलेला तो खेड्याखेड्यामध्ये जाण्यासाठी त्यांना उपयोग झाला आणि ते खेड्याखेड्यात त्यांनी पोचवलेले आपल्याला दिसून येतो. भारतात खेडेपाडी नेणे सोपे झाले. यातूनच भारताचे आर्थिक शोषण झालेले आपल्याला दिसून येते. दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे काय कसं इंग्लंडने आपल्या भारताचे शोषण केलं हे त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे. होप तुम्हाला हा औद्योगिक क्रांतीचा पाठ कळाला असेल. जर कळाला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.